नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. घड्याळाचे काटे ज्याप्रमाणे सतत फिरत असतात, त्याचप्रमाणे वादातून जन्माला आलेल्या राष्ट्रवादीतही सातत्यानं वाद सुरूच असतात, नॉन स्टॉप. सध्या महाराष्ट्राचं राजकारणही या राष्ट्रवादी भोवतीच फिरतंय, नॉन स्टॉप. सत्तेत येणं असो किंवा पक्ष कोण चालवणार, यावरून शरद पवार गट आणि अजित पवार गटात राडा सुरू आहे. सध्या हा वाद निवडणूक आयोगापुढेही गेलाय आणि या सर्व राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आहे ते पत्र. मग ते फडणवीसांना पाठिंब्याचा असो, शरद पवारांच्या राजीनाम्याचा असो, आमदारांचं अजित पवारांना समर्थनाचं पत्र असो की अजून काही. आणि या पत्रांच्या वादात आता आणखी एका पत्राची भर पडली आहे, चोरीच्या पत्राची. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी आणखी एका पत्राचा उल्लेख करत अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहे. अजित पवारांना विरोधी पक्षनेता बनवण्याच्या पत्रावर मी सही केली होती, मात्र हे पत्र अजित पवारांनी दुसऱ्याच कारणासाठी वापरलं गेल्याचं सांगत हा चोरीचाच प्रकार असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. तर भाजप सोबत जाण्याचं अजून एक पत्र शरद पवारांना लिहिल्या गेले होते, ते आजवर शरद पवारांनी पाहिलंच नाही, जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं. पाहूयात. 100% माझं हेच मत आहे की मी सुद्धा आदरणीय पवार साहेबांना सही करून सांगितलं की अजितदादांनाच विरोधी पक्ष नेता बनवलं पाहिजे आणि त्याच्यावर माझी सही आहे. दादा जे बोलतात ते खरं आहे. मी सही केली आणि अनेक लोकांनी सही याच्यासाठी केली की दादांना विरोधी पक्ष नेता बनवायचं. पण मग तेच पत्र जर तुम्ही याच्यासाठी वापरत असाल की भाजपबरोबर जाण्यासाठी त्या पत्राचा वापर केला, तर मग सरळ सरळ ती एक चोरी असू शकते. अजित पवारांच्या तोंडावर नाही म्हणण्याची तेव्हा तर माझी हिंमतच नव्हती. तोंड दाबून बुक्क्याचाच मार होता. त्यामुळे मी सही केली पवारांना पत्र द्यायचं म्हणून. पण आजही मी सांगतो की ते पत्र जयंत पाटलांच्या हातात दिलं गेलं की तुम्ही ते साहेबांना द्या. जयंत पाटलांनी ते पत्र आजपर्यंत शरद पवारांना दाखवलं देखील नाही. राष्ट्रवादीमधला हा काही पहिला लेटर बॉम्ब नाही. राष्ट्रवादीच्या आमदारांनी सह्या केलेली 3 पत्र राष्ट्रवादी फुटीच्या लढाईत महत्वाची ठरतायत. यापैकी कोणत्या पत्रावर कुणी सह्या केल्यात, याही पेक्षा कोणतं पत्र कोणी, कुठे आणि कशासाठी वापरलं, यावरूनच राजकारण पेटलंय. रोहित पवारांच्या या मोठ्या आरोपावर अद्याप तरी अजित पवार गटाकडून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. यावरच आम्ही आजच्या भागात तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, सत्तेसाठी अजित पवारांनी आमदारांच्या सह्यांचं पत्र चोरलं, रोहित पवारांचा आरोप योग्य वाटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये सध्या पत्रांवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. दावे केले जात आहेत, पण अद्यापही ना शरद पवार गटानं ना अजित पवार गटानं ती लिहिलेली पत्र समोर आणलेली आहेत. या पत्रांबाबत स्वतः अजित पवार आणि शरद पवारांनी देखील मौन बाळगलंय. त्यामुळे राजकीय गोंधळात भरच पडतेय. पाहूया हा रिपोर्ट. महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 पासून कधी नव्हे तेवढ्या वेगाने घडामोडी घडल्या. सरकार स्थापनेपासून सुरू झालेल्या खेळात युतीची अखेर, राष्ट्रवादी राजवट, पहाटेचा शपथविधी, 4.5 वर्षात 3 मुख्यमंत्री आणि 4 उपमुख्यमंत्री पाहायला मिळाले. पण या सर्व घटनाक्रमांना जोडणारा म्हणा किंवा तोडणारा दुवा ठरला तो राष्ट्रवादी आणि काही पत्र. आणि या सर्व पत्र प्रपंचाला उजाळा देण्याचं निमित्त ठरलं रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचे आजचे नवे आरोप. एकूणच महाराष्ट्रात पत्रांचा सगळा खेळ सुरू झाला 2019ला.
2019 मध्ये सत्ता स्थापनेची वेळ आली तेव्हा एकत्र निवडणूक लढलेल्या भाजप आणि तेव्हाच्या एकसंध शिवसेनेत बिनचलं. भाजपचं सत्तेत बसण्याचं स्वप्न भंगल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला आमंत्रण दिलं. मात्र सत्तेच्या वाटाघाटीत शिवसेनेला अपेक्षित असलेलं पाठिंब्याचं पत्र राष्ट्रवादीकडून यायला विलंब झाला आणि शिवसेनेची सत्तेत येण्याची संधी हुकली. यामुळे 12 नोव्हेंबर 2019 रोजी राज्यात राष्ट्रवादी राजवट लागू झाली. राष्ट्रवादी राजवट लागू करा असं जे पत्र देवेंद्र फडणवीसांनी लिहिलं त्यात शरद पवारांचा हात असल्याचा गौप्यस्फोट करून फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. राष्ट्रवादी राजवट लागू करण्यासाठी लिहिलेल्या पत्रात शरद पवारांनीच दुरुस्त्या सुचवल्या होत्या असंही फडणवीसांनी सांगितलं. पुढे 23 नोव्हेंबर 2019च्या पहाटे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीकडून अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि राष्ट्रवादी राजवट संपुष्टात आली. आणि तिथेही कामी आलं ते म्हणजे एक पत्र. अजितदादांनी सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांना दिलेल्या समर्थक आमदारांचं हे पत्र दादांनी चोरलं असा आरोप काही दिवस आधी जितेंद्र आव्हाड यांनी केला होता आणि त्यासाठी त्यांना गर्जे नावाच्या राष्ट्रवादीच्या ऑफिसमधील एका व्यक्तीने मदत केली असंही सांगितलं. पण सरकार 80 तासातच पडलं. महाविकास आघाडी सत्तेत आली पण 2.5 वर्षातच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना रामराम ठोकला. आपल्या सोबत असलेल्या 40 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केलं आणि भाजप बरोबर सत्ता स्थापन केली. अगदी त्याच वेळी अजितदादांना विरोधी पक्षनेता करा म्हणून जे पत्र आमदारांच्या सहीचं होतं तेच पत्र दादांनी 1 वर्षानंतर म्हणजे ह्या खेपेला सत्तेत सहभागी होताना वापरल्याचा मोठा आरोप आव्हाड आणि रोहित पवार या दोघांनीही आज केलाय. शिंदे फडणवीसांना समर्थन देत आता सत्तेत सहभागी होताना अजितदादांनी आमदारांनी त्यांना विरोधी पक्षनेता करण्यासाठी म्हणून ज्या सह्या केल्या होत्या तेच पत्र वरचा मजकूर बदलून वापरलं असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय. एवढं पत्र पुरेसं नव्हतं की जितेंद्र आव्हाडांनी अजून एका पत्राबद्दल आश्चर्यकारक माहिती दिली. ह्या वर्षीच्या जून महिन्यात एक पत्र पडद्यामागे लिहिलं गेलं असं आव्हाडांनी आज सांगितलं. माझ्या बाजूला बसलेल्या एका सुज्ञ आमदाराने सूचना केली, वेळ आली तर शरद पवारांना बाजूला ठेवा, आपण जाऊया. पण हे पत्र कोणाला लिहायचं होतं? शरद पवारांना. पण आजही मी सांगतो की ते पत्र जयंत पाटलांच्या हातात दिलं गेलं की तुम्ही ते साहेबांना द्या. जयंत पाटलांनी ते पत्र आजपर्यंत शरद पवारांना दाखवलं देखील नाही. भाजप बरोबर जावं असं पत्र शरद पवारांना लिहिण्यात आलं आणि ते पत्र जयंत पाटलांनी शरद पवारांना द्यावं असं ठरलं. पण त्यावेळी दादांचा दबदबा एवढा होता की जे ह्या पावलाच्या विरोधात होते ते काहीही बोलू शकले नाहीत अशी स्वतःची अवस्था असल्याचं आव्हाडांनी सांगितलं. पण जयंत पाटलांनी ते पत्र शरद पवारांना दिलंच नाही आणि आजवर पवारांनी ते पत्र बघितलंही नाही. हे सगळे आरोप किती खरे किंवा किती खोटे हे सांगणं कठीण आहे. पण निवडणूक आयोगासमोर यांचीही चर्चा होणार हे नक्की. टीम 0 आवर एबीपी माझा. राष्ट्रवादीच्या 2 गटांमध्ये कलह रंगलेला असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रीय सहकार मंत्री आणि भाजप नेते अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं इथेनॉल बंदीचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात भेट घेऊन साखर कारखानदारांची समस्या मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीआधीच चर्चांना जोर आलाय. शरद पवार यांच्या राजकारणाची पद्धत पाहिली तर लक्षात येतं की राजकारणात कधीही कुणाची दारं बंद होत नाहीत. हा त्यांचा ठाम विश्वास आहे. राजकारणात कुणीही कुणाचं कायमचं शत्रू नसतं, कायमचे मित्र नसतात या धारणेवर पवारांचा विश्वास आहे असं वाटतं.
त्यामुळे अमित शाह आणि शरद पवार यांची बैठक जरी इथेनॉलबद्दल असल्याचे सांगितल्या जात आहे, तरी ही धूर मात्र राजकीय उठतोय. असो, आम्ही आज विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न तुम्हाला परत एकदा सांगते. सत्तेसाठी अजित पवारांनी आमदारांच्या सह्यांचं पत्र चोरलं, रोहित पवारांचा आरोप योग्य वाटतोय का? सोशल मीडियावर आपल्याला काय प्रतिक्रिया आल्या आहेत त्या बघूया. एक्सवरून ही पहिली प्रतिक्रिया आशिष यांची. सह्यांचे पत्र चोरले असे वाटत नाही. पत्र चोरले असते तर शरद पवारांनी स्वतः तो आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असती. एक्सवरून महेश भामरे, चोरले असते तर एवढ्या आमदारांनी हरकत का घेतली नाही? आमचा पाठिंबा नव्हताच असं बोलू शकत होते. एक्सवरून हनुमान कदम, रोहित पवार लहान आहेत, त्यांना मंत्री केले नाही म्हणून ते काहीही बरळतात. एक्सवरून विशाल मोहिते, अजितदादांनी पत्र चोरलं म्हणणे अयोग्य आहे. असे असते तर एवढ्या आमदारांचा त्यांना पाठिंबा नसता. यूट्यूबवरून प्रदीप लोंढे, रोहित पवार स्वतःला शरद काका समजत आहेत. फेसबुकवरून सुबोध बावस्कर, जो माणूस 70,000 कोटींचे घोटाळे करून स्वतःला नेता समजतो, तर सत्तेसाठी पत्र चोरणं अगदीच सोपं आहे. फेसबुकवरून विश्वनाथ काळे, जो माणूस पक्ष फोडतो तो सत्तेसाठी निश्चितच आमदारांच्या सह्यांचं पत्र चोरू शकतो. प्रामाणिकपणे बघितलं तर हा केवळ काही पत्रांचाच मुद्दा नाहीये, तर ही पत्र किंवा होणारे आरोप प्रत्यारोप यासाठी महत्वाचे आहेत, कारण ते थेट मतदारांच्या हक्काशी आणि सर्वोच्च अशा संविधानाशी निगडीत आहेत. बहुमताचे राजकारण, विरोधी पक्ष नेतेपदाचे पावित्र्य आणि लोकांनी केलेल्या निवडीशी हे संबंधित आहे. ज्यांच्या हातात सुजाण मतदारांनी, नागरिकांनी आपलं भविष्य सोपवले आहे, त्यांच्या गुणवत्तेबद्दलचा हा प्रश्न आहे. त्यामुळेच जेव्हा रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी हे गंभीर आरोप केले, तेव्हा दुसऱ्या बाजूचे काय म्हणणे आहे हे समजून घेण्याची उत्सुकता लागून राहिली. या आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता आमची संपूर्ण एबीपी माझाची टीम अजित पवार आणि त्यांच्या बरोबरच्या नेत्यांची बाजू समजून घेण्यासाठी पाठपुरावा करत होती, जेणेकरून आम्ही आमच्या प्रेक्षकांसमोर दोन्ही बाजू मांडू शकू. मात्र अजित पवार आणि त्यांच्या गटातील नेत्यांनी याबाबत बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सर्व आरोपांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लवकरच बाजू मांडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पण ती बाजू अद्यापही मांडली गेलेली नाहीये, हे सुद्धा खरंय. तटकरे बोलतील तेव्हा राष्ट्रवादीत आणखी काही स्फोट होतील का? आज दिवसभर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये नेमकं काय चाललंय यावर बोलण्यासाठी आहेत आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले, आणि त्यांच्या सोबत उपस्थित आहेत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे. आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला. अभय, निलेश, तुमचे दोघांचेही स्वागत आहे झिरो आवरमध्ये. सर्वात आधी मी निलेशकडे जाते. निलेश, आज दिवसभर तू कशा पद्धतीनं पाठपुरावा केला? अत्यंत गंभीर असे हे आरोप पत्रांचे आपण बघितले, मात्र अजित पवार किंवा त्यांच्या गटातील कुठल्याही नेत्यानं आत्तापर्यंत त्यावर का बोललेले नाहीत? सरिता मॅम, खरं तर ह्या सगळ्या विषयाची जी सुरुवात झाली ती अजित पवार यांना नुकतीच जी अनौपचारिक चर्चा पत्रकारांसोबत केली होती, त्या ठिकाणी हा प्रामुख्याने एक मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळेस अजितदादांना आपली नाराजी जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं होतं की आपले जे पुतणे आहेत रोहित पवार, ते कुठेतरी आपल्यावर आरोप करतायत की आपण पत्र चोरलं, मात्र आपण कुठलंही पत्र चोरलेलं नाही, आपल्याला पत्र चोरायची गरज नाही, असं त्यांना स्पष्ट केलं होतं. आणि त्यांना यावेळी बोलताना एक दाखला देखील दिला होता की जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्या सर्वांना मिळून ठरवलं होतं. ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार पडलं त्यावेळी विरोधी पक्ष नेता ज्यावेळेस करायची वेळ आली होती, त्यावेळेस आमदार सर्व एकत्र आले, त्यांना ठरवलं, त्यांना सह्या केल्या एका पत्रावर आणि ते पत्र शरद पवारांना सुपूर्द करण्यात आलं. त्याच्यामध्ये नमूद केलं होतं की
अजित पवार यांना विरोधी पक्षनेता केलं गेलं पाहिजे आणि त्यामुळे मी विरोधी पक्षनेता झालो, त्यामुळे पत्र चोरण्याचा जो आरोप आहे तो चुकीचा आहे असं त्यांचं म्हणणं होतं. या सगळ्या आरोपांनंतर रोहित पवारांना ज्यावेळेस आपली भूमिका मांडली त्यावेळेस त्यांचं स्पष्टपणे असं म्हणणं होतं की आम्ही पत्र दिलं होतं, मी जी सही केली होती ती अजित पवार यांना विरोधी पक्षनेता करावा यासाठी केली होती, मात्र त्यानंतर त्या पत्राचा चुकीच्या पद्धतीनं जर वापर केला असेल तर ते भाजप सोबत जाण्यासाठी तर ती चोरीच म्हणावी लागेल अशा पद्धतीची त्यांना भूमिका नक्कीच स्पष्ट नक्कीच. पण केली. आज अजित पवार गटाकडनं कोणीही यावर का बोललं नाही, काय प्रयत्न केलेत आपण? खरं तर निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू असल्यापासून त्यांच्यामध्ये प्रामुख्यानं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच प्रामुख्यानं भूमिका मांडताना समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या निवडणूक आयोगाची सुनावणी आहे त्यामुळे इतरांना बोलू नये अशा पद्धतीची या ठिकाणी एक चर्चा देखील झाल्याची माहिती आहे. सध्या अजित पवार यांच्या निवासस्थानी आमदारांची आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक होताना पार पडताना पाहायला मिळते. कदाचित या बैठकीमध्ये प्रामुख्यानं या विषयावर चर्चा होईल आणि सुनील तटकरे कदाचित उद्या आपली जी बाजू आहे ती मांडताना पाहायला मिळतील. आणि तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं त्यानुसार जर सुनील तटकरे बोलणार असतील तर नक्कीच पुन्हा एकदा गौप्यस्फोट काही होत आहेत का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. अभय, मी तुम्हाला विचारेन की एकंदरीत आज ह्या सगळ्या घडामोडी पाहता तुम्ही याचं विश्लेषण कसं करता? कारण खरं तर पत्र चोरलं हे जितेंद्र आव्हाडांनी आधी सुद्धा म्हटलं होतं, पण आज परत एकदा एका नव्या पत्राचा उल्लेख झालेला आहे आणि तर परत एकदा एक त्यांची सुद्धा रणनीती दिसते आहे. नक्की एकंदरीत काय रोख आहे? नाही, मला वाटतं की ज्या पातळीवरचा संघर्ष हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे त्याच्यामुळे पक्ष चोर, पत्र चोर असे वेगवेगळे मुद्दे वेगवेगळ्या काळात पुढे राहतील. आता त्यातलं नेमकं खरं कोण बोलतंय याचा फैसला आपण कुठलाही आपल्याकडे अधिकृत माहिती नसताना करू शकत नाही. आणि खरं काय घडलंय ते आपल्याला हे दोन पक्षांनी एकत्र बसून सांगितलं तरच कळू शकतं आणि ते शक्य नाही. पण साधारणतः जे एक घडामोडी आहेत त्या घडामोडी जर आपण बघितल्या तर त्यावरून आपल्याला एक भाग स्पष्ट होते ज्याचा उल्लेख काल अजित पवारांनी केला की कुठलंही सरकार आम्हाला बहुमताने सत्तेवर बसवायचं नव्हतं, त्यामुळे इतक्याच आमदारांच्या सह्या पाहिजेत असं काही आमच्यावर कंपल्शन नव्हतं. त्यामुळे सर्व आमदारांच्या सह्याचं पत्र शपथविधीच्या वेळी 2 जुलैला देण्याची काही आवश्यकता नव्हती, तसं कुठलंही पत्र दिलेलं नाहीये. त्यामुळे त्या पत्राचा गैरवापर झाला हा आरोप जो केला जातोय त्या बाबतीत त्यांनी काल अधिक स्पष्टीकरण केलं. दुसरं असं आहे की हा आरोप जो आहे पत्र चोरीचा 2019लाही हाच झाला होता की आमचं जे राष्ट्रवादीच्या कार्यालयातलं पत्र होतं घेतलं होतं आणि त्या पत्राच्या आधारेच ते बहुमत आहे असं दाखवून शपथविधी झाला. परंतु त्याच्यानंतर अजित पवार पुन्हा परतले पक्षात आपल्या आणि त्यांचं त्याच सन्मानाने स्वागत आणि पुनर्वसन झालं. त्याच्यानंतर त्या पत्राचं काय झालं म्हणजे मला वाटतं की या संदर्भात आता तर तो म्हणजे त्यावेळेस तर बहुमत सिद्ध करायचं होतं म्हणून सह्यांची आवश्यकता होती, आता ते कंपल्शन त्यांच्यात नव्हतं. तरी पण एक परसेप्शन बॅटल जे असतं लोकांपुढे घेऊन जायचं असतं, अशा वेळेस स्वाभाविकच ही चिखल फेक मला वाटतं की पुढच्या काळामध्ये अधिक होईल. आज तरी तशी पत्र देण्याची अजित पवार यांना गरज नव्हती हे मात्र वस्तुस्थिती आहे. एकंदरीतच जर आपण बघितलं तर एक पत्र शरद पवारांना लिहिलं असंही म्हटलं गेलं 1 जूनच्या महिन्याच्या आजूबाजूला ह्या वर्षी, आणि त्या पत्रामध्ये शरद पवारांना सांगायचं होतं की भाजप बरोबर जायचंय आणि ते पत्र जयंत पाटलांच्या हाती दिलं जे शरद पवारांना दिलंच नाही, शरद पवारांना माहिती सुद्धा नाही. एकंदरीत ह्या सगळ्या बाबतीत काय वाटतं, हे शक्य आहे का? नाही, एक आहे की प्रफुल्ल पटेल ज्या सांगतायत आणि देवेंद्र फडणवीस जे सांगतायत की 2019ला पण आणि आत्ताही म्हणजे ज्या चर्चा झाल्या त्या चर्चांमध्ये अनेक चर्चांमध्ये एक तर पवार स्वतः होते किंवा त्यांच्या संमतीने या सगळ्या चर्चा झाल्या होत्या असं हे दोघं सांगतायत. शरद पवार यांनी याचा इन्कार केलेला आहे की मी पक्षातल्या काही लोकांची ही भूमिका होती परंतु मी विचारधारा सोडण्यास नकार दिला होता. मला वाटतं की दोन्ही बाजूंनी आपापल्या ज्या भूमिका घेतल्या आहेत त्या भूमिका किती योग्य होत्या आणि समोरच्या बाजूचं चुकीचं वर्तन कसं होतं या संदर्भात दाखवण्याचे प्रयत्न तर निश्चितच होतील. आता असं आहे की प्रफुल्ल पटेल जे की इतकी वर्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय
त्यांचे सहकारी म्हणून ओळखले जात होते. म्हणजे या 2 जुलै पर्यंत प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलेली गोष्ट हे शरद पवार यांचंच मत आहे असं आपणही गृहीत धरत होतो. त्यामुळे मला वाटतं की आता या फुटीबद्दल दोन्ही हे का केलं याचं जस्टिफिकेशन म्हणून अशा अनेक कथा, दंतकथा पुढच्या काळामध्ये आपल्याला ऐकाव्या लागणार आहे. नक्कीच निलेश, खरं तर आता उत्सुकता आहे की सुनील तटकरे नक्की काय उत्तर देतात, ते कधी येणार, काही कळलंय का त्यांचं शेड्यूल? काही वेळापूर्वीच ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस सुनील तटकरे नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत. पदाधिकारी लेवलला एक महत्वाची बैठक त्यांची सध्या अजित पवारांच्या निवासस्थानी पार पडते. सर्व वरिष्ठ नेते जे येते त्या ठिकाणी येणार होते, त्यांची बैठक त्या ठिकाणी होणार होती. या बैठकीमध्ये प्रामुख्यानं आज जो पत्र चोरी संदर्भातला उल्लेख झालेला आहे त्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. कारण दिवसभरामध्ये अजित पवार गटाचं या संदर्भामध्ये काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अनेक वरिष्ठ नेत्यांना या सगळ्या विषयावर बोलणं टाळल्याचं पाहायला मिळालं. कदाचित सुनील तटकरे या सगळ्या विषयांमध्ये उद्या आपली जी भूमिका आहे ती मांडताना या ठिकाणी पाहायला मिळतील. नक्कीच. अगदी शेवटचा वेळेचा अभाव लक्षात घेता पण अभय देशपांडे यांच्यासाठी माझा प्रश्न आहे की हे जे पत्र चोरीचं संपूर्ण प्रकरण आहे हे निवडणूक आयोगासमोर सुद्धा येणार का आणि ते कसं सिद्ध होणार? निवडणूक आयोगापुढे त्याच्यात लिगल त्याला वेटेज किती असेल त्या पत्राला आता नाही सांगता येणार, कारण तिथे टेस्ट ऑफ मेजॉरिटी, टेस्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन या सगळ्या गोष्टींवर तो निर्णय होणार आहे. ते बहुमताचं पत्र दिलंय का, कारण त्याच्यावरनं काही पक्षामधली फूट जी आहे ती स्प्लिट प्रूव्ह करण्यासाठी जे ऍफिडेव्हिट्स घेतलेले आहेत ते महत्वाचे ठरणार, ते पत्र महत्वाचं ठरणार आहे. एक गोष्ट फक्त सांगायची राहून गेली ती म्हणजे मधल्या काळामध्ये अजित पवार 2019ला शपथविधी झाल्यानंतर पुन्हा परत आले आणि आघाडीचं सरकार आलं. त्यानंतर काही दिवसानंतर आपण असंही ऐकलं होतं की राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी ही खेळी केली होती म्हणून. मग आता त्यांनी ते पत्र चोरलं हे खरंय का राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी केलेली ती खेळी होती हे खरंय? मला वाटतं की देर आर लॉट ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स आणि हे परसेप्शन बॅटल मध्ये हे येत राहतील. नक्कीच. अभय, निलेश, तुमच्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. हा वेळ काढून 0 आवर मध्ये आपण आलात. आज केवळ राष्ट्रवादीत आपापसातच आरोप टीका झाल्या असं नाही, तर नागपूरमध्ये काल रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेदरम्यान झालेल्या गोंधळावरूनही आज विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. पाहुयात. रोहित पवार हा बिंडोक माणूस आहे आणि त्यांना ज्यांनी सल्ला दिला असेल ते बेअक्कल माणसं आहेत. अरे संघर्षाचा आणि रोहित पवाराचा संबंध काय? सोन्याच्या बाळुत्यात जन्मलेला रोहित पवार त्यानं संघर्ष बघितला कधी? मुळात त्यांची ही संघर्ष यात्रा सपशेल अपयशी झाल्यामुळं राज्यभर कुठंच रिस्पॉन्स दिला नाही, कुठला विषय त्यांच्या हातात नाही. मग आता सरते शेवटी करायचं काय तर पोलिसांशी वाद करायचा. कसं आहे, दुर्दैवी आहे की एवढे मोठ्या प्रमाणावरती ज्यावेळी यात्रा, संघर्ष यात्रा, प्रवास करत असताना हा स्टंट आहे असं जर काही लोक म्हणत असतील, मग ह्यांच्या जेवढ्या दिंड्या निघाले हे काय झालं? म्हणजे असं आहे की ज्यावेळी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन एक तरुण जातो राजकारणाच्या पलीकडे, मी म्हणतोय या संघर्ष यात्रेला तुम्ही स्वागत जरी करू शकला नाही तर किमान टीका तरी करू नका. या पत्रप्रपंचाबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिलाय बघूया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, सत्तेसाठी अजित पवारांनी आमदारांच्या सह्यांचे पत्र चोरलं. रोहित पवारांचा आरोप योग्य वाटतो का? एकूण 14,000 मतं आहेत युट्यूबवर. 83% लोकांनी होय म्हटलंय, 17% लोकांनी नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. 76% लोकांनी होय म्हटलंय, 24% नाही. फेसबुकवर एकूण 1,500 मतं. 61% लोकांनी होय म्हटलंय, 39% नाही. आणि आता एक्सवर बघूया. 60% लोकांनी होय म्हटलंय, 40% लोकांनी नाही.
प्रत्यक्षात बोलून जे काही एकमेकांना कळवता येत नाही ते लिखित स्वरूपात कळविण्याचा लेखन प्रकार म्हणजे पत्रलेखन अशी पत्रलेखनाची साधी सोपी व्याख्या केलेली आहे. ईमेलच्या, मोबाईलच्या, फेसटाईम, व्हॉट्सॲप, टेलिग्रामच्या डिजिटल जगात पत्रलेखन ही कला दुर्मिळ होत चालली आहे असं आपण नेहमी बोलतो आणि ऐकतो. मात्र महाराष्ट्रातील राजकारणामुळे पत्रलिखाण या प्राचीन कलेला पुनर्जीवन मिळालं असल्याचं दिसतंय. कधी राज ठाकरेंच्या पत्राची चर्चा होते तर कधी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्राची. 2 दिवसांपूर्वी चर्चा सुरू होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नवाब मलिकांवर लिहिलेल्या पत्राची. आणि आत्ता मुंबईपासून नागपूरपर्यंत चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जुन्या, नव्या, चोरलेल्या, न चोरलेल्या पत्रांची. कारण काही असो, महाराष्ट्रातील राजकारणामुळे पत्रलेखन कलेला तात्पुरते का होईना अच्छे दिन आले असं म्हणता येईल. लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर अशी ओळख असलेल्या संसदेत आज घुसखोरी झाली आणि एका क्षणात 2001 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. बरोबर आजच्याच दिवशी 22 वर्षांपूर्वी संसदेवर लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला होता. पाऊण तासात सर्व अतिरेक्यांना यमसदनी धाडलं, पण भारतीय सुरक्षा यंत्रणेच्या 6 जणांसह 8 जण शहीद झाले होते. त्याच घटनेला आज 22 वर्ष पूर्ण होत असतानाच लोकसभेत 2 तरुणांनी घुसखोरी केली. ती घुसखोरी कोणी केली, त्यांच्यासोबत किती जण होते हे सगळं समजून घ्यायचं आहेच. मात्र सुरुवातीला पाहूयात की आज संसदेत नेमकं काय झालं. दुपारी 1:13 संसदेत 0 प्रहर म्हणजे 0 आवर सुरू होता. त्यावेळी लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीतून 2 जणांनी खाली मुख्य सभागृहात उड्या मारल्या. एवढंच नाही तर त्यांनी स्मोक कॅन्डल्स म्हणजे धुराचे नळकांडे सुद्धा फोडले. या दोघांना खासदारांनी घेरलं, मार्शल्सनी ताब्यात घेतलं. घुसखोरीच्या या प्रकारामुळे लोकसभेत तणावाची स्थिती निर्माण झाली. काही काळ सगळीकडे रंगीत धुराचे वलय दिसत होते. ज्यावेळी सभागृहात हा गोंधळ सुरू होता त्याच वेळी सभागृहाबाहेर एका तरुणानं गॅस कॅन्डल्स फोडले तर एका तरुणीनं घोषणाबाजी सुरू केली. संपूर्ण प्रकरणात एकूण 6 जण सहभागी होते. 4घांची जागेवरच पोलिसांनी धरपकड केली तर 2घांना नंतर जेरबंद केलंय. सागर शर्मा आणि मनोरंजन यांनी सभागृहात घुसखोरी केली तर अमोल शिंदे आणि नीलम सिंह यांनी संसदेबाहेर स्मोक कॅन्डल्स फोडले. यातला अमोल महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी आहे. त्याच्या गावात काय स्थिती आहे ते आपण पाहणारच आहोत. मात्र त्याआधी पुन्हा संसदेत जाऊ. सभागृह दुपारी 2 वाजता पुन्हा सुरू झालं. धुराचे लोट कमी झाले होते. लोकसभा अध्यक्षांनी कामकाज सुरूच राहणार अशी ग्वाही देत कामाला सुरुवात केली. शिवाय विरोधकांना घडलेल्या प्रकाराबद्दल अधिकची माहितीही दिली आणि कामकाज सुरू झालं. पुढं काय काय झालं दिवसभरात हे पाहण्याआधी आपण पाहूयात आजचा आपला दुसरा प्रश्न आणि त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, आजच्या घुसखोरीमुळे नव्या संसदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. जेव्हा संसदेत हल्ला झाला तेव्हा काही खासदारांनी घुसखोरी करणाऱ्या तरुणाला पकडलं, त्याला चोप दिला. खरं तर घुसखोरी केल्यानंतर हा तरुण जेव्हा पळून जात होता तेव्हा ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी त्याला पकडलं. पुढे सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतलं. तेव्हा संसदेत हे सगळं सुरू होतं. तेव्हा तिथं काँग्रेस खासदार राहुल गांधींसह सगळ्याच पक्षांचे अनेक बडे खासदारही उपस्थित होते. त्यातलेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी संसदेतील आखोदेखी सांगितली, ती पाहूयात. 2 व्यक्ति अपने गैलरी से कूद पड़े. कूदे मतलब पहले वो आगे वाले पिलर को लटकते रहे,
लटकने के बाद में कूद पड़े, एक के पीछे दूसरा भी कूदा। कूदने के बाद में दोनों ने बेंच के ऊपर से कूदना स्टार्ट कर दिया। एक बीच में आ गया, फिर तो उसने जूते उतारे। तब तक वो सोच रहा था किधर भागो, तो चारों तरफ से सांसद आ गए, जब पकड़ लिया उसको, दूसरे को भी पकड़ लिया, पीछे को भी। उसके बाद में अचानक गैस आना स्टार्ट हुआ, तो उसके जूते में क्या कहीं था मालूम नहीं था, येलो कलर का गैस है, थोड़ा सा बर्निंग हो रहा है नाक में उसके। तो वहां हम थे, तो बाद में पुलिस पकड़ लिया। संसदेतील घटनेतील 6 पैकी एक आरोपी अमोल शिंदे लातूर जिल्ह्यातील थोरली झरी गावचा आहे. लातूर पोलीस त्याच्या घरी पोहोचून सखोल चौकशी करत आहेत. अमोलची सर्व महत्त्वाची कागदपत्र, ओळखपत्र आणि मार्कशीट पोलीस ताब्यात घेत आहेत. त्याचे आई वडील शेतात मजुरी करतात, तर भाऊ पनवेलमध्ये रिक्षा चालवतो. दरम्यान लष्करात भरती होण्यासाठी चाललो आहे असं सांगून अमोल घरातून बाहेर पडला होता. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून तो दिल्लीत होता. तर त्याच्या सोबत आंदोलनात एक तरुणी होती. तिचं नाव नीलम आहे. नीलम ही हरियाणामधील जिंद जिल्ह्यातील आहे. प्रगतशील आझाद युवा संघटनेच्या प्रत्येक आंदोलनामध्ये नीलम सहभागी असायची. दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनातही ती सक्रिय होती. ती हरियाणातील हिसार इथं स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याचं देखील कळतंय. आज तिला अटक झाल्यानंतर पोलिसांनी तिच्या घरीही तपास सुरू केलाय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताब्यात घेतलेल्या प्रत्येकाची सर्व यंत्रणांकडून प्राथमिक चौकशी सुरू आहे. ताब्यात असलेल्या 4 जणांपैकी 2 संसद मार्ग पोलीस ठाण्यात, तर आत गेलेले 2 संसद सुरक्षा दलाच्या ताब्यात आहेत. विशेष म्हणजे संसदेबाहेर अटक होण्याआधीच त्यांनी स्वतःचे मोबाईल तोडून टाकले. शिवाय चौकशीत हे 4ही पोलिसांना सहकार्य करत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुसरीकडे यांच्या याच कारनाम्यांवर त्यांच्याच कुटुंबियांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पहा. मी 10-12 वर्ष झालं नाही. संतोषचं नेमकं काय चालू होतं, ह्याचं अमोलचं काय चालू होतं, शिक्षण काय झालं? शिक्षण करत होता आणि ही करत होता, आपलं भरती बघत होता, पोलीस भरती. दुसरं काय नाही. मग अचानक असं काय झालं की त्याने हे केलं? काही पूर्वकल्पना काही माहिती आहे का, कोणाबरोबर होती? माहिती नाही, काय माहिती नाही. हमें तो पता भी नहीं था कि वो दिल्ली गई है. हमें तो यही पता था कि हमने तो वो हिसार में छोड़ रखी है स्टडी के लिए. क्या करती है, कौन सी स्टडी करती है? वो स्टडी सर ये पेपरों की तैयारी करती है. उसका स्टेट एक्सपायर हो गया था, उसकी तैयारी करती है. वो दोबारा पेपर देकर दोबारा फिर गई हिसार. 1:15 वाजता प्रकार घडला. पुढे 2-3 तास त्याचे पडसाद उमटू लागले. घुसखोरी करणाऱ्या तरुणांनी फोडलेल्या नळकांड्यांचा धूर हवेत विरला आणि आरोप प्रत्यारोपाचा धूर निघू लागला. सुदैवानं आज काही मोठी हानी झाली नाही. मात्र आजच्या घटनेनं 2001 सालच्या जखमेवरची खपली काढली आहे हे नक्की. वेगवेगळ्या राज्यातील 6 तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येतात. त्यांच्यातल्या असंतोषातून संसदेत शिरण्याचा प्लॅन करतात. त्यासाठी 6 पैकी 1 जण भाजपचे मैसूर मतदारसंघाचे खासदार प्रताप सिम्हा यांच्या कार्यालयाचे खेटे मारतो. त्यांच्याकडून संसदेत कामकाज पाहण्यासाठीचं पत्र मिळवतो आणि लपून छपून नाही तर सगळ्यांसमोर सागर शर्मा आणि मनोरंजन लोकसभेत पोहोचतात. आणि पुढे काय करतात हे अवघ्या देशानं पाहिलं. त्यांनी आजचाच दिवस का निवडला असेल? 6ही जणांचा नेमका हेतू काय होता? संसदेच्या आत शिरत असताना तरुणांची नीट तपासणी का झाली नाही? फक्त एका खासदाराच्या पत्राला दोषी ठरवता येईल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, इतकी मोठी घुसखोरी होत असताना खासदारांवर तरुणांना पकडून देण्याची वेळ का आली? असे अनेक प्रश्न आहेत आजच्या याच घुसखोरीनं उपस्थित केलेले. याच प्रश्नावर आधारित एक प्रश्न आम्ही आज सकाळी विचारला होता. त्यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत सांगते. आजच्या घुसखोरीमुळे नव्या संसदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही.
यूट्यूबवरून सोपान सबका 13 डिसेंबर 2001चा मी साक्षीदार आहे. सीआरपीएफचे सुरक्षा रक्षक संतोष कुमार यांनी माझ्यासमोर अतिरेक्यांना कंठस्नान घातले. संसदेवरील हल्ल्यातील शहीदांना अभिवादन. यूट्यूबवरून विष्णू पाटील 13 डिसेंबर 2001 रोजी अफजल गुरुच्या अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला केला होता आणि आज संसदेत युवक घुसले. विशेष म्हणजे दोन्ही वेळी भाजप शासन आहे. फेसबुकवरून अप्पासाहेब परसराम जाधव, ही गोष्ट अत्यंत धक्कादायक असून सुरक्षेत अक्षम्य त्रुटी आहे. सरकारला संसदच सुरक्षित ठेवता येत नसेल तर देशाच्या सुरक्षेचं काय. फेसबुकवरून संजय मोरे, राजकीय लोकांचा हस्तक्षेप जास्तच असल्याने सुरक्षा व्यवस्था करणारेही जास्त गांभीर्यानं घेत नाहीत. अशा तीव्र प्रतिक्रिया संसदेतूनही उमटल्या. विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सरकारला प्रश्न विचारले. तर इकडे महाराष्ट्रात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीनं दखल घेतली आणि पोलिसांना लातूरमध्ये कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी तपास सुरू केला. तर नागपूर अधिवेशनातही आता गॅलरी पासेस देणे बंद केलेत. त्या संदर्भातील माहिती विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी सभागृहातच दिली. याच प्रकरणात आणखी काय काय अपडेट्स येतील त्या आम्ही तुमच्या समोर आणूच. मात्र तुर्तास वेळ झालीये पोल सेंटरला जाण्याची आणि महाराष्ट्राचा कौल पाहण्याची. आजचा आपला प्रश्न होता, आजच्या घुसखोरीमुळे नव्या संसदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे का. यूट्यूबवर एकूण 7,000 मतं, 91% लोकांनी होय म्हटलंय, 9% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं, 88% लोकांनी होय म्हटलंय, 12% नाही. एक्सवर 71% लोकांनी होय म्हटलंय, 29% नाही. फेसबुकवर 88% होय म्हटलंय, 12% नाही. 2001 साली संसदेवरील अतिरेकी हल्ल्यानंतर आपली सुरक्षा यंत्रणा जास्त कडक काटेकोर झाली. मात्र त्यानंतर देशात कुठे ना कुठे कुणाच्या गाफिलपणामुळे लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद किंवा इंडियन मुजाहिदीन अशा वेगवेगळ्या इस्लामी अतिरेकी संघटनेचे हल्ले सुरूच राहिले. गेल्या काही महिन्यात NIAनं आयसिस सारख्या आंतरराष्ट्रीय जिहादी संघटनेचं भारतातील जाळं शोधून उद्ध्वस्त करायला सुरुवात केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्याच दिवशी काही तरुण नव्या संसदेत घुसखोरी करतात, धुराची नळकांडे फोडतात. हा प्रकार अति गांभीर्यानं पाहायला हवा. संसद असो किंवा विधिमंडळ, अनेक वेळा निवडून आलेले लोकप्रतिनिधी कमी आणि त्यांचे कार्यकर्ते, समर्थक, आमदारकीची स्वप्न बघणारेच असे पासेस घेऊन परिसरात फिरत असतात. ज्यांचं खरं काम आहे, ज्याला खरी गरज आहे, अशी मंडळी गेट बाहेर तात्कळत उभे असतात आणि आत चमको मंडळींची भाऊगर्दी दिसत राहते. खासदार आमदारांनी कोणाला, का, कधी, किती पत्र द्यावेत, त्यासाठीचे निकष आणखी कडक करावेत का, यावरही विचार करता येईल. पण या तरुणांच्या जागी अतिरेकी असते तर, धुराच्या नळकांड्यांच्या ऐवजी बंदूक किंवा बॉम्बसारखी विघातक शस्त्रास्त्र असती तर, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या सुरक्षा यंत्रणा तटबंदी मजबूत करतील अशी आशा करूयात. अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्टसाठी लागू असलेल्या 13% आरक्षणाची आणि शासकीय योजनांची वर्गवारी करा अशी मागणी मातंग समाजानं केली आहे. ही वर्गवारी अ, ब, क, ड अशा 4 वर्गात करण्याचा ठराव विधिमंडळाच्याच याच अधिवेशनामध्ये संमत करावा आणि तो केंद्र सरकारकडे पाठवून अनुसूचित जातीच्या आरक्षणाची वर्गवारी करण्यात यावी. या मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीनं नागपुरात विराट मोर्चाही काढण्यात आला. अनुसूचित जातींसाठी असलेल्या 13% आरक्षणात 58 जाती वाटेकरी आहेत. मात्र त्याचे लाभ काही विशिष्ट जातींना मिळतात. मातंग समाज सतत दुर्लक्षित, उपेक्षित,
मागासात मागास राहतो अशी भावना व्यक्त केली गेली. हीच भावना SC समाजातील इतरही काही जातींची आहे. आजच्या मोर्चापूर्वी लहुजी शक्ती सेनेने विष्णू कसबे यांच्या नेतृत्वात पुण्यावरून नागपूरपर्यंत पदयात्रा काढली होती. आज विधिमंडळ जवळच्या टेकडी रोडवर पोहोचलेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येनं मातंग बांधव सहभागी झाले होते. 0 आवरमध्ये आज इथेच थांबूया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.